अशोक खरातला न्यायालयाकडून 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, खरातने 5 नरबळी दिल्याचा संशय। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळेवर 1 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर। आंधळे गेल्या 14 महिन्यांपासून फरार। धनगर समाजाच्या आंदोलनाला क्रांती शौर्य सेनेच्या कल्याणी वाघमोडे यांचा पाठिंबा, चेहऱ्यावर बुक्का लावून केला सरकारचा निषेध। सांगलीतील विविध मागण्यांसाठी मूकबधिर दिव्यांगांचे महापालिका विरोधात शिट्टी वाजवत आंदोलन। अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयात MRI मशीन बंद, 8-9 महिन्यांपासून रुग्णांची गैरसोय, तात्काळ सेवा सुरू करण्याची प्रहारची मागणी। धाराशिवमधल्या बार्शी नाका परिसरामध्ये रस्त्याच्या कामासाठी वृक्षांवर कुऱ्हाड, नागरिकांकडून नाराजी व्यक्त। सातारा ZP अध्यक्ष निवडीच्या वेळी राडा, पोलीस प्रशासनाने केलेल्या हुकुमशाहीच्या निषेधार्थ कराडमध्ये सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन करत प्रशासन आणि पोलिसांच्या विरोधात केली घोषणाबाजी। हिंगोली जिल्ह्यात पीक विम्याच्या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक, गोरेगाव सेनगाव राज्य महामार्गावर शेतकऱ्यांकडून टायर जाळत चक्का जाम आंदोलन। कोल्हापूर जिल्ह्यात पेट्रोलचा पुरेसा पुरवठा, नागरिकांनी विनाकारण पेट्रोल पंपावर गर्दी करू नये, पेट्रोल संपणार ही निव्वळ अफवा, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचं नागरिकांना आवाहन। जळगावच्या साक्री येथे कार गावात का आणली या क्षुल्लक कारणावरून हेमराज तायडे यांना मारहाण, बचावासाठी आलेल्या पोलीस हवालदारावरही केला हल्ला।